कॉलेजमधून घरी आलेली मुलगी, तिच्या बॅगेत असं काही सापडलं की बाप कोलमडला. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. याची या वयात काय गरज पडली? असा मूर्खपणा. नेमकं असं काय सापडलं होतं? उत्तर प्रदेशातील एका साध्या कुटुंबात सर्व काही नेहमीसारखंच चाललं होतं. आई वडील, मुलं आणि त्यांचं रोजचं आयुष्य. बाहेरून पाहिलं तर हे कुटुंब इतरांसारखंच दिसत होतं. घरातील 21 वर्षांची मुलगी रोजप्रमाणे कॉलेजला जायची, परत यायची, घरात वावरायची. सुरुवातीला तिच्या वागण्यात काहीच वेगळं दिसत नव्हतं, पण हळूहळू काही गोष्टी लोकांच्या नजरेत येऊ लागल्या. परिसरातील काही लोक बोलू लागले की ती अनेक मुलांशी बोलताना दिसते. कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर कधी मित्रांसोबत, कधी कोणासोबत. सुरुवातीला घरच्यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. काळ पुढे जात गेला तसं शेजाऱ्यांमध्ये कुजबूज वाढू लागली. घरच्यांच्या कानावरही गोष्टी येऊ लागल्या, पण प्रत्येक वेळी घरात तोच प्रश्न, खरं काय आणि खोटं काय? आईवडिलांनी अनेकदा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिला समजावलं, विचारलं, पण प्रत्येक वेळी उत्तर जवळपास सारखंच मिळायचं, तो फक्त मित्र आहे. एक दिवशी तर काही शेजाऱ्यांनी थेट मुलीच्या वडिलांकडे जाऊन सांगितलं की त्यांनी तिला एका मुलासोबत हॉटेलमध्ये पाहिलं. हे ऐकून घरातील वातावरण बदलू लागलं. वडील शांत झाले, आई चिंतेत पडली, पण तरीही त्यांनी लगेच कोणताही निष्कर्ष काढला नाही. त्यांना अजूनही वाटत होतं की कदाचित गैरसमज असेल. दिवस जात होते, घरातलं बोलणं कमी होत होतं. मुलगी आधीसारखी कॉलेजला जात होती, पण आईवडिलांच्या मनात मात्र प्रश्न वाढत होते. एका दिवशी कॉलेजमधून परतल्यानंतर मुलगी नेहमीप्रमाणे आपली बॅग घेऊन दुसऱ्या कामात गुंतली, पण त्या दिवशी घरात काहीतरी वेगळं घडणार होतं. आईचं लक्ष त्या बॅगकडे गेलं. साधी कॉलेज बॅग रोजचीच, पण त्या दिवशी आईला ती उघडून पाहावंसं वाटलं. सुरुवातीला तिला नेहमीसारख्याच गोष्टी दिसल्या, पुस्तकं, वही, काही कागदपत्र, छोट्या वस्तू. काहीही विशेष नव्हतं, पण बॅगेच्या एका भागात तिला आणखी काही दिसलं, एक छोटंसं पाऊच आणि त्यात ठेवलेल्या काही वस्तू. आई थांबली, तिने पुन्हा नीट पाहिलं, तिचा चेहरा बदलला. काही क्षण ती काहीच बोलली नाही. त्या रात्री घरात शांतता होती, पण ती नेहमीसारखी शांतता नव्हती. कुणीही व्यवस्थित बोलत नव्हतं. वडिलांनाही याबद्दल सांगितलं गेलं. त्यांनीही त्या गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर घरातील वातावरण आणखी ताणलेलं गेलं. पुन्हा एकदा मुलीला विचारण्यात आलं, पुन्हा प्रश्न विचारण्यात आले, पुन्हा उत्तर आली, पण यावेळी घरच्यांच्या मनातील संशय आणखी वाढला. मुलगी सतत सांगत होती की लोक चुकीचं बोलत आहेत, तिचे फक्त मित्र आहेत, त्यापेक्षा काही नाही. पण घरच्यांना आता प्रत्येक गोष्ट आठवत होती. शेजाऱ्यांच्या तक्रारी, लोकांचं बोलणं, बदललेलं वागणं आणि आता बॅगेत सापडलेल्या गोष्टी. दिवस पुढे गेले, घरातील वातावरण अधिकच बिघडत गेलं. बोलणं कमी, राग जास्त आणि संशय अजून जास्त. मग आला तो दिवस ज्याने सर्व काही बदलून टाकलं. राग, तणाव आणि सततच्या वादांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. घरातील लोक भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडले आणि मग एक निर्णय घेण्यात आला. असा निर्णय ज्याने एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदललं. 3 फेब्रुवारीच्या दिवशी रागाच्या भरात आईवडिलांनी आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला. पण इथेही सर्व संपलं नाही. त्यानंतर जे झालं ते आणखी धक्कादायक होतं. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिच्या शरीरावर बॅटरीमधील ॲसिड टाकल्याचा आरोप आहे आणि मृतदेह गावाबाहेरील कालव्यात फेकण्यात आल्याचं तपासात समोर आलं. सुरुवातीला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली, पण पोलीस तपास सुरू झाला आणि हळूहळू संपूर्ण प्रकरण बाहेर येऊ लागलं. आणि शेवटी पोलीस तपासात समोर आलं की या संपूर्ण घटनेमागे प्रेमसंबंधांबाबतचा राग, घरातील तणाव आणि कॉलेजच्या बॅगेत सापडलेले गर्भधारणा चाचणी संच हे कारण असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आईवडिलांसह इतर संबंधितांनाही अटक केली. एका बॅगेपासून सुरू झालेला संशय अखेर एका कुटुंबाच्या विनाशामुळे संपला.